जय जवान जय किसान मित्रांनो, तुम्ही बघू शकता मी ज्ञानेश्वर फळे, अंबड तालुका, जिल्हा जालना. आपलं चुरमापुरी गाव हे अंबड तालुक्यामधलं गाव आहे. एकदम फेमस असणारं गाव आहे मित्रांनो. बघू शकताय इथं अनेक वर्षापासून जी राम मंदिर आहेत, तर राम मंदिरामध्ये अनेक वर्षापासून कार्यक्रम असतात. ही गावची जी नागरिक आहेत, आता डाळ भट्ट्याचा कार्यक्रम चालू आहे मित्रांनो. बघू शकताय अनेक वर्षापासून जी आहे त्या आपल्या राम मंदिरामध्ये एकदम कार्यक्रम भारी भारी असतात. त्यांची आपल्या गावची नागरिक आहे त्यांची जरा जाणून घेणार आहे. आपलं नाव वगैरे सांगा. दत्तात्रय रावसाहेब जाधव, चुरमापुरी. श्रीराम प्राण प्रतिष्ठा 29/4/2019 पासून श्रीराम मंदिर चुरमापुरी मध्ये देवाची स्थापना झालेली आहे. श्रीराम, सीतामया, लक्ष्मण, बजरंगबली. आपल्या श्रावण मासानिमित्त दर सोमवारी कार्यक्रम पंक्तीचा ठेवलेला असतो महाप्रसादाचा. आणि गावातील सगळे नवनाथ महाराजांचा ग्रंथ चालू आहे. आणि हे लावी आपल्याकडं कार्यक्रम याचा चालू आहे. इकडे बघू शकता तुम्ही दाळपट्टीचा कार्यक्रम चालू आहे. आणि आप्पासाहेब रसाळ आणि आचार्य आमचे आप्पासाहेब पाटील रसाळ यांनी एकदम भाजी याची बनवलेली आहे, वरण. आणि आत्ताच लगे ताबडतोब हे टाकलेलं आहे, तडका दिलेला आहे. विठ्ठल दांडगे आपले गावचे. आणि हे चालू असल्यामुळे सगळे नवनाथ ग्रंथ हा चालू आहे. बघू शकता तुम्ही इकडे दाखवा. आता ग्रंथ चालू आहे सध्या. शूटिंग घ्यायची मंदिराची. बघू शकता आपलं गावचं मंदिर बघू शकता. राम मंदिर मित्रांनो दाखवतो तुम्हाला. सर्वजण बघू शकता अनेक वर्षापासून जे कार्यक्रम चालू असतात. बघू शकता वरती पण बघा मित्रांनो. बघू शकता आपलं राम मंदिर एकदम देवस्थान एकदम भारी नंबर 1 देवस्थान आहे. राम, लखन, सीता, माया हे जे आहे आपलं चुरमापुरी मधलं मंदिर आहे मित्रांनो. बघू शकताय अनेक वर्षापासून ही जे भाविक भक्त आहे आपले अनेक वर्षापासून जी दर वर्षानुवर्ष सप्ताह असतात, मोठे मोठे कार्यक्रम जे असतील, तर यांच्याशी जाणून घेणार आहे. प्रत्येक वर्षी वर्षाप्रमाणे किती खर्च करताय या सप्ताह वगैरे? आम्ही जवळजवळ लाख खर्च करतो सप्ताहाला. प्रत्येक वर्षी जी आहे वर्गणी किती? वर्गणी आम्ही 15,000 देतो. 15,000 रुपये वर्गणी आपल्या देवस्थानासाठी करताय आपण. नियमित हरिपाठ हे सगळं कायम चालू आहे. किती वर्षापासून जी आपल्या 2019 पासून जी सप्ताह 2019 पद्धतशीर कार्यक्रम चालू आहे. सगळं पद्धतशीर व्यवस्थित चाललेले आहे. अनेक वर्षापासून जे आहेत आपले भारी कार्यक्रम पार पडलेले आहेत मित्रांनो. बघू शकता. आणि आज बी जे आता पंचमीच्या दिवशी काय श्रावण सोमवार जे आहे, श्रावण सोमवारच्या निमित्ताने आज हे कार्यक्रम. आज श्रावण सोमवारच्या निमित्ताने महाप्रसाद श्रावण सोमवार मध्ये महाप्रसादाचं ठीक 12 वाजता देवाची आरती होणार आहे. श्रीराम प्रभू, सीतामया आणि लक्ष्मण प्रभू, बजरंगबली आणि नवनाथ महाराजांचा ग्रंथ चालू आहे. आणि ही आपली देवाची पूर्णपणे सेवा चालू आहे. नवनाथ महाराज की जय. पवित्र अशा या चुरमापुरी क्षेत्रामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे महाराज श्रावण मासानिमित्त सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांच्या मनामध्ये भगवत कार्याची इच्छा निर्माण झाली. आणि त्या इच्छेच्या माध्यमातून नवनाथ महाराज, नवनाथ कथासार या ठिकाणी आपण श्रवण करण्यासाठी या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. प्रतिपदेपासून तर त्या ठिकाणी असणाऱ्या द्वादशी पर्यंत या ठिकाणी हा ग्रंथ नेहमी ते चालवणार आहे, जेणेकरून की त्यांच्या कुटुंबामध्ये माझ्या आरोग्य प्राप्ती व सुख शांती त्यांना प्राप्त हो. आणि भगवंत या ठिकाणी त्यांच्यावरती सदैव त्या ठिकाणी कृपा करो, अशा प्रकारची कामना मागून या ठिकाणी हे ग्रंथ आपण प्रतिवर्षी प्रमाणे महाराज या ठिकाणी चालू ठेवलेला आहे, जेणेकरून की सर्व ग्रामस्थ असतील, सर्व ग्रामस्थांचं आरोग्य चांगलं राहो, त्यांना संपत्ती, संतती, धन आणि सगळ्या प्रकारच्या सुख सुविधा प्राप्त हो, या अनुषंगाने आपण या ठिकाणी मागणी करून या पवित्र अशा प्रभू रामचंद्राच्या क्षेत्रामध्ये, प्रभू रामचंद्राच्या भव्य मंदिरामध्ये प्रतिवर्षी प्रमाणे या ठिकाणी आपण भगवंताच्या कथेचं या ठिकाणी नियोजन करतो. त्यासाठी असणारे आमचे रसाळ भाऊ असतील, दत्तात्रय जाधव असतील, गिरिजाराम दादा असतील, जाधव साहेब असतील, त्या ठिकाणी गरड साहेब असतील आणि सर्व महिला मंडळी, गावातील सर्व असणारे त्यांचे मित्र यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम होत आहे. आज श्रावण मासाचा प्रथम असणारा सोमवार आहे आणि या सोमवाराच्या निमित्त या ठिकाणी महापंगत या ठिकाणी करतात. महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी केलेले या चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना नम्र विनंती करतो की ते मी दुपारी ठीक 1 ते 2 या दरम्यान या मंदिरामध्ये महाप्रसादासाठी यावं
अशी या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद. जवान जय किसान मित्रांनो, तुम्ही बघू शकता मी ज्ञानेश्वर डोईफोडे, अंबड तालुका, जिल्हा जालना. आपल्या चुरमापुरी गावामधील मित्रांनो बघू शकताय, चुरमापुरी गाव म्हणजे अंबड तालुक्यामधलं फेमस गाव असणार गाव आहे. मित्रांनो बघू शकताय आपलं राम मंदिर आहे. तर राम मंदिरामधील अनेक वर्षापासून जे कार्यक्रम चालूच असतात. बघू शकताय आपले गावचे जे नागरिक आहेत यांच्याशी जरा जाणून घेणार आहेत. अनेक वर्षापासून जे आहे आपला कार्यक्रम जे असतो, वर्षानुवर्ष कार्यक्रम जे आहे. आता सरण सोमवारमध्ये इथं राम मंदिरामध्ये कार्यक्रम असतो आणि इथले सगळे भाविक लोक म्हणजे महाप्रसादाचा इथं दर सोमवारी चालत असतो. तर सर सोमवारी कार्यक्रम, आज जे कार्यक्रम आहे डाळ भट्ट्याचा कार्यक्रम आहे. मित्रांनो बघू शकता तुम्ही समोर, इथे बघू शकता डाळ भट्ट्याचा कार्यक्रम आहे. समोर जे आहे आता हे भट्ट्या वरण आहे. मित्रांनो बघू शकता तुम्ही समोर, बघून घ्या हे डाळ भट्ट्या. तिकडे अनेक भगुले भरून ठेवलेले आहेत. पब्लिक भरपूर आहे, अजून येणार आहे पब्लिक. तुम्हाला वाटत असेल एवढेच काय दिसतात, थोडेच पब्लिक कसे दिसती. पब्लिक लय मोठी आहे, पण अनेक काही कसं असते, काही शेतकरी वर्ग आहे. आता हे शेतकऱ्याचे काम जे असते ना, आज परत पंचमीचा सण ही जी मोठा उत्सवानं सण आपण साजरी करतो मित्रांनो. आणि गाव त्याच्यामुळे आज थोडी जरा गर्दी कमी वाटते तुम्हाला. दर वर्षी एवढी गर्दी असते आणि आता भरपूर अशी पब्लिक येणार आहे. बघू शकता तुम्ही, अजून अर्ध्या तासाने इथं पब्लिक म्हणजे एवढी येणार. इथं जवळपास हजारोच्या संख्येने पब्लिक येणार आहे. अख्खा गावातली पूर्ण पब्लिक जेवण्यासाठी येणार आहे. हे मोठा कार्यक्रम म्हणजे आता तिकडे जी आहे ना डाळभट्ट्या ते साईडला ठेवलेल्या आहेत तिकडे रूम मध्ये. तुम्हाला वाटत असेल एवढंच कसं काय दिसतात, रूम मध्ये एवढा स्टॉक केलेला माल आहे. लय मोठा पण ये बादल ये मौसम अच्छा नहीं लगता, एक भोले का दर्शन चाहिए प्यार के लिए, बिन बाबा के जीवन अच्छा नहीं लगता, अच्छा नहीं लगता.